चला मी विनंती करेल मधुकरजी गावड साहेब की आपण मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट देण्यासाठी यायचंय. रोहन पाटील, रोहन पाटील आपण सुद्धा या. कुमार गावड यांचं सांगणं आहे की ही जर्सी त्यांना तुम्हाला द्यायची आहे. चला दोन्ही संघ लगेच चालू करा. टायमर ऑन होणार आहे आता. बारुंडा माऊली आपण फिल्डिंगसाठी लगेच जायचंय. रोहन पाटील आऊला दिला जातोय हा मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट जो आमच्या डीडीएम बॉस धनेशजी मोने यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आलाय. तोपर्यंत कुमारशी आपण चर्चा करणार आहोत. कुमार लगातार 2 मॅन ऑफ द मॅच आताची समज रोहनला दिली गेली, परंतु जो काही तुमचा परफॉर्मन्स होता त्याबद्दल काय सांगाल, कसं वर्णन कराल त्या परफॉर्मन्सचं? परफॉर्मन्सचा तसं काय विचार करून तर नाही आला. जसं बॉलिंग पडली त्या हिशोबात बॉलिंग टाकली. पॉवर प्लेला सर्व ह्याला सर्वांनी प्रॅक्टिस सगळ्या मुलांनी केलेली होती. सर्वांनी प्रॅक्टिस तर बरोबर केलेली होती. त्या हिशोबात गेम पण झाला आणि सगळे बरोबर खेळले पण. आणि वडिलांकडून आपण मॅन ऑफ द मॅचची जर्सी घेतलीत आणि आज वडील सामना बघण्यासाठी होते आणि त्यावेळेला तुम्ही जिंकलेला मॅन ऑफ द मॅच. किती आनंदाचा क्षण आहे तुमच्यासाठी? भरपूर आहे. पहिल्यांदा पप्पा मॅच बघायला आलेले होते इथे माझी मॅच असताना. थँक्यू पप्पा तुम्ही पण आल्याबद्दल आणि सपोर्ट केल्याबद्दल. थँक्यू सो मच. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला पुढील मॅचसाठी. थँक्यू मधुकर गावड साहेब, आपण आपला वेळ या ठिकाणी दिला त्याबद्दल. मी विनंती करेल समाधानदादा काळे यांना की आपण मधुकर गावड साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी विनंती करेल समाधानदादा काळे यांना की आपण हा एक विशेष सन्मान या आपल्या विशेष अतिथींचा या ठिकाणी करायचा आहे. चला थँक्यू सो मच. आणि डीसीसी नवापूर आपला एक्स्ट्रा प्लेअर इथे पाठवा. डीसीसी नवापूर आपला एक्स्ट्रा प्लेअर. डीसीसी नवापूर बघा, मागील वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कोणालाही जास्त वेळ अनाऊन्स केलं जाणार नाहीये. तुम्हाला तुमचा खेळाडू पाठवणं अनिवार्य आहे. आलेला केतन चालू करा. वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत घेऊन जातो मॅच नंबर 4 कडे, ज्या ठिकाणी 2 पराभूत संघ एकमेकांसमोर खेळतात. आणि पहिला चेंडू ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, धावचीची संधी, फलंदाज रुको जरा सबर करो अशी वाली कहाणी आहे. आणि आता पाहिलं जाणार आहे काय इथे खेळाडू बात आहे की नाही. बघा यावेळेला कशा प्रकारे डिसमिसल आहे की नाही. हेच पंच आपल्याकडे. येस सर, फलंदाज बाद. थँक्यू. आकाश नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतात. खूप काही गोष्टी आपण मैदानात बघतोय. केतनसाठी हा चेंडू होता. आणि उजव्या यष्टीच्या बाहेर जात असणारा चेंडू तिथे वाईड आला. त्यानंतर सिंगल साठी हा चेंडू खेळलाय. मजा येणार आहे या मॅचला, कारण या दोन्ही संघांना माहित आहे बघा एक बक्षीस आलेलं आहे. आत्तापासून फायनल पर्यंत जेवढ्या मॅचेस होणार आहेत त्या सगळ्या मॅचेस साठी लगातार 3 चौकार, लगातार 3 विकेटला 500 रुपयाचं बक्षीस हे कायम राहणार आहे. साईच्या पेट शॉप विरार यांच्या माध्यमातून ओमकार कदम यांच्या माध्यमातून हे बक्षीस लगावण्यात आलंय. चेंडू अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला आणि इथे कोणतीही धाव नाही.
दिशा देण्याचा प्रयत्न. वन टू गो, लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. 4 वरती 1. ओ यावेळेला ओ नो, ओ नो, ओ नो नो अँड नो. थँक्यू डीजे. नोचा रिव्ह्यू, काही हरकत नाही. नोचा रिव्ह्यू इथं रेफर केला गेला. बघा कशा प्रकारे हा फटका खेळला होता. खराब फिल्डिंग, खूप लवकर आले होते आणि त्याच्या हातातून चेंडू निघून जात असताना सीमारेखा गाठली आहे. दाखवलं जाणार आहे केव्हा चेंडू कुठे पडला. आणि हा येस, मागे घेतलं जाईल. येस, काय आलं. Thank you, DJ. Yes, review written. It's a fair delivery. चला, इथे जे प्रेक्षक उभे आहेत, इथे जेवढे पण उभे आहेत ते सर्वांनी तिथून बाहेर जाईल. प्रज्ञेश प्लीज. विकेट हॅट्रिक साठी आकाश यांच्याकडे 500 रुपये दीपक भांबरेला असणार आहेत. सगळ्यांनी आपण तिथून बाजूला यायचं. कोणी बॅरिकेड जवळ थांबू नका. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सिंगल साठी गेलाय. एका धाब्याने धावफलक पुढे जाईल आणि अशा प्रकारे चांगला स्टार्ट मिळालाय. आणि स्टार्ट तो चौकाराच्या दिशेने आला होता. ज्यावेळेला तो चौकार आला त्यानंतर चांगली सुरुवात. ओहो, सूरज सिंग, चांगली फिल्डिंग आणि 100ली फेकी करण्याचा प्रयत्न. आणि त्या प्रयत्नामध्ये त्याला यश जरूर आलं, परंतु हानी नाही, कारण इथे सिंगल त्या धावफलकामध्ये ऍड होतीये. 10 वरती 1 अशी सद्यस्थिती आहे. 2 चेंडूचा खेळ झालाय. दीपकला अनुभव आहे. समोर केतन चांगल्या बहरामध्ये आहे आणि केतन करून धावा बनाव्या अशी डीसीसी नवापूरची अपेक्षा आहे. सिंगल पुन्हा एकदा येते. एक धाव महत्वाची आहे. बघा, हा एसपीएलचं दडपण तितकं मोठं सर्व खेळाडूंवरती असतं. एसपीएल जिंकणं हे सर्वांचं स्वप्न असतं. एसपीएल मध्ये खेळणं हे काहींचं स्वप्न असतं आणि एसपीएल मध्ये आपण त्या एसपीएलचा एक भाग बनणं हे सुद्धा काहींचं स्वप्न असतं. आणि म्हणूनच एसपीएल ही सर्वांसाठी एक मोठी मानाची, अभिमानाची आणि त्याचबरोबरीनं हवीहवीशी वाटणारी स्पर्धा. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण चांगलं झालं, परंतु जोपर्यंत दुसरी खराब कॉल.
खराब कॉल आणि अखेरकार चेंडू फेकल्यानंतर फलंदाजाला माघारी परतावं लागते. धावची 4 रुपये अजून एक हादरा. आकाश बाद झाला. आकाशची जागा घेण्यासाठी कुणाल नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू यावेळेला दिशा देण्याचा प्रयत्न. चेंडू सिंगल साठी निघून गेलाय आणि अशा प्रकारे 2 षटकं संपलीत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा धावपलक्यावरती टीम डीसीसी नवापूर या संघाच्या. बघा इथून येणारे अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूंमध्ये किमान 12-15 या धावा जोडण्याचा प्रयत्न केला जाईल. येस, पॉवर प्लेचा इशारा पंचांमार्फत करण्यात आलाय. वेगवेगळ्या पद्धतीनं आपलं कौशल्य सादर करण्याचा प्रयत्न येते अजित निकम यांच्या माध्यमातून आपण बघत आहात. 1 to go म्हणा, पॉवर प्ले म्हणा, वाईट म्हणा, नो म्हणा किंवा नॉट आउट म्हणा, प्रत्येक अपीलला वेगवेगळ्या पद्धतीनं प्रदर्शित केलं जात आहे. तृतास मैदानाच्या आतमध्ये जो खेळ चालू आहे तिथे 14 धावा धावपलकावरती आहेत. 2 गाड्यांच्या मोबदल्यात अजूनही 2 षटकं बाकी आहेत. 2 षटकांमध्ये बघूयात किती धावा जमवल्या जातात आणि त्या 2 षटकांमधील धावा जमवल्यानंतर बॅकपुढे जाऊन गाड्याचा प्रयत्न, परंतु क्लीन बोल्ट. जास्तच मागे गेला आणि त्यानंतर त्रिफळा चित होत असताना अजून एका विकेटचं पतन. केतन बाद. थँक्यू डीजे. केतन, चिराग आज काही शिक्का चालत नाहीये त्यामुळे अडचणी वाढल्यात. कारण हे 2 असे बॅटर होते. केतन म्हणा, चिराग म्हणा, डीसीसी नवापूर साठी खूप मोठा आशेचा किरण, खूप मोठे तारणहार आणि त्यांची खेळी ही संघाचा अर्धकार्य पूर्ण करत असताना दिसायची. असे दोन्ही फलंदाज जास्त काही कॉन्ट्रीब्यूट करू शकलेले नाहीत आपल्या संघाच्या धावपलकामध्ये, आपल्या संघाच्या जय पराजयामध्ये. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने स्वप्नील आलाय. पुढील चेंडू फुलटॉस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न अडवलाय. फुलटॉस होता, त्याच्यावरती चौकार जवळ येईल वाटलं होतं, परंतु दीपक भांबरे तितकेच अलर्ट होते आणि त्याने चेंडूला अडवत असताना 1 धाव मात्र धावून कंप्लीट केली आहे. बॅकपुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला गॅप मधून पूर्णपणे कापलाय. स्क्वेअर कट करायचं होतं आणि चेंडू कव्हर मध्ये गेलाय. सीमा रेखा पार. SPL सीझन 6 चा पहिला क्वालिफाय होणारा संघ ठरला गुरुदत्त क्रिकेट क्लब मनवेलपाडा. ओहो, या वेळेला आतली कडा घेऊन चेंडू मागे गेला. रवीच्या हातामध्ये कोणतीही धाव नाही आणि तिथे निर्धाव चेंडूची सांगता होतीये. चार चेंडूचा खेळ झाला. डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. खूप चांगली फिल्डिंग. क्या बात आहे. निर्धाव पुन्हा एकदा बॅक टू बॅक डॉट. गो आणि त्यानंतर सिंगल. 3 षटकं संपलीत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धाबा. थँक्यू. चला रवींद्र म्हात्रे याला गोलंदाजी मार्क होते. आपण पाहतो डाऊन द ग्राउंड. क्या बात आहे. स्वप्नीलच्या बॅट मधून येतोय तडाखेबंद फटका. चेंडू सीमा रेखा पार. कुणालच्या बॅट मधून आलाय. चौकार. 4 धावा. कुणाल आता मात्र आपल्या धावांना वेगळं स्थान देतो आणि असं करत असताना चेंडूला लॉफ्ट केलं. बाउंड्रीलाईनच्या बाहेर डायरेक्टली चेंडू गेलाय आणि फलंदाज बाद. कुणाल डिपार्ट्स. बघा अशा
जसं SPL आली किंवा APL झाली, MPL झाली, आता इथून पुढे स्पर्धा लाईनमध्ये आहेत आणि त्या लाईनमध्ये असणाऱ्या स्पर्धांपैकी एक स्पर्धा म्हणजेच आई एकविरा क्रिकेट क्लब नारंगी यांच्या माध्यमातून बिग बॅश लीग येत्या फेब्रुवारीच्या मार्चच्या 1 आणि 2 मार्चला ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. 20 संघांचा त्याच्यामध्ये समावेश आहे. 8,000 रुपये त्याची प्रवेश फी आहे आणि 50,000 रुपये 50, 25, 12, 8, 8 अशी बक्षीस आहेत. तरी या स्पर्धेमध्ये ज्यांना कोणाला पार्टिसिपेट करायचं आहे त्यांनी पार्टिसिपेट करू शकता. पियुष आणि चेतनकडे त्याचा कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा वसविरार बॉक्संडरम क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जो कर्णधार ग्रुप आहे त्याच्यामध्ये तुमचं नाव तुम्ही नोंदवू शकता. चांगली स्पर्धा आहे आणि ही स्पर्धा ब्लॉकबस्टर राहणार आहे. अनेक नवनवीन गोष्टी त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला बघायला मिळतील आणि ते सगळं अनुभवण्यासाठी तुम्हाला या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा लागणार आहे. 2 ते 3 मार्च आई एकविरा नारंगी बिग बॅश लीग. चेंडू हवेमध्ये, फलंदाज बाद. थँक्यू डीजे. 4 षटकं संपलेली आहेत आणि 27 धाबा धावफलकावरती 28 लक्ष ठेवलं गेलंय. ते बारंडा माऊली या संघासमोर DCC नवापूर या संघाच्या वतीने. चला लगेच मैदानात जायचंय. DCC नवापूर लगेच मैदानात दाखल व्हा. करण्यात आले असे वाव सलून, वाव फॅमिली सलून, त्यांचं हे सलून शॉप. आवर्जून भेट द्या, अवश्य भेट द्या. खूप चांगल्या प्रकारची हेअर कटिंग आणि बाकी सर्व सलूनच्या रिलेटेड. मग त्यामध्ये तुम्ही फेस मसाज आणि बाकी सर्व बाबी इथे करून घेऊ शकता. बघा कशा प्रकारे हे दुकान आहे, हे सलून आहे. मुख्य स्क्रीनवरती दाखवलं जात आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक ऋषी देसाई यांचं पुन्हा एकदा या ठिकाणी आगमन होते. हे व्यासपीठ येणारे 4 दिवस तुम्हाला गजबजलेलं दिसणार आहे. अनेक मान्यवर इथे तुम्हाला येताना दिसतील, अनेक मान्यवर शुभेच्छा देताना दिसतील. प्रतीक भाऊ तुला बोलवतोय वडा. चला मॅचला सुरुवात. दुसऱ्या इनिंगला स्टार्ट होतोय आणि सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल. सूरज सिंग आणि त्याच्या साथीनं दीपक बांबरे. गोलंदाजी मार्क वरती केतन बाहेर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला, फेकी झाली परंतु तोपर्यंत एक धाव येते. जसे 1995 नंतर अनेक खेळाडू घडत गेले. काहीने रेस्ट घेतला, काही अजूनही खेळत आहेत आणि इथून पुढे आणि इथे काय घडलं. इनसाइड आउट. दीपक बांबरेने चेंडूला पाठवले सरळ आमच्या पवेलियनच्या दिशेने, मंचाच्या दिशेने. फलंदाज बाद. पहिला हादरा. या मैदानामध्ये अनेक डागडुजी करण्यामागे ज्यांचं योगदान होतं असे वैभवजी देसले यांचं या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम वैभव, स्वागत. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने रोहित आता लवकर आलाय. गरज आहे संघाला इथून मॅचला पुढे नेण्याची. आतापर्यंत जे काही धावफलक बनलं नव्हतं, जे काही धावा बनल्या नव्हत्या त्या मात्र या इनिंग मध्ये, या मॅचच्या पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला बघायला मिळाल्यात आणि त्यामुळे त्या धावांचा पाठलाग करणं तितकं सोपं नाही. ऑन साइडला व्हॉट अ शॉट, ऑन ड्राइव्हचा फटका. काय जबरदस्त फटका आहे.
हळुवार पद्धतीने चेंडू आला होता आणि त्याला लोअर फुलटॉस पद्धतीने बॅटवरती घेतलं आणि फक्त दिशा दिली ऑन साइडला. चेंडू निघून गेला बॉर्डर लाईनच्या दिशेनं. टकाटक चौकार, 4 धावा. आणि ती तयारी सुद्धा तुम्हाला टकाटकपणे करून यावी लागेल जर का इथे बॅटिंग करायची असेल, इथे धावा बनवायच्या असतील, इथे धावा वाचवायच्या असतील. सगळ्यासाठी मेहनत आहे, कारण हा अंडरआर्म क्रिकेटचा वर्ल्ड कप आहे. सिंगल आणि अशा प्रकारे पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा 8. बघा मुख्य स्क्रीनवरती, बघा ही मेहनत. आजच्या मैदानावरती खेळतात ते मैदान कसं बनवलंय आणि कोण कोण याच्यामध्ये किती प्रमाणात मदत करताना दिसलंय. ब्रेक मध्ये आपण ते दाखवणार आहोत. नवीन गोलंदाज कुणाल गोलंदाजी मार्क वरती येतोय. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला टॅप केला. जयेश वैती वेगाने चेंडूवरती. ओहो, चेंडू अडवला, फेकी केली, तोपर्यंत एक धाव येते. एक चौकारानंतर आता पॉवर आली आहे. ज्या पॉवरची गरज होती, ज्या पॉवरमुळे ही मॅच पुढे चालती बोलती राहील, ती पॉवर मिळाली आहे. आता फक्त त्या पॉवरला पॉवर बँक बनून कधीपर्यंत आपल्या जोडीला कायम ठेवतात ते पाहणं रोचक ठरणार आहे. सिंगल साठी खेळले चेंडूला एका धावेने. धावफलक पुन्हा एकदा पुढे नेण्याचा प्रयत्न. सातत्याने चर्चा होतीये कुणालची. कुणाल हालाकी एस आर ज्वेलर्सचे ओनर ऋषिकेश साळुंखे यांचं या ठिकाणी आगमन होते. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, सिंगल साठी चेंडू निघून गेलाय. एक धाव येते सिंगल. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू एका धावेसाठी निघून जातोय. सिंगल आलाय आणि सिंगल धाव पुढे जात असताना असल्या कारणाने त्याला आपल्या संघाच्या हिताची जाणीव आहे आणि ती जाणीव तो कशा प्रकारे दाखवतो आणि कशा प्रकारे त्या सर्व बाबींना कायम ठेवतो यावरती सुद्धा नजर असणार आहे. सिंगल साठी हा चेंडू खेळला, एका धावेसाठी निघून गेला. एक धाव आली आणि एका धाव्याने धावफलक पुढे जात असताना 14 वरती 14 ना इनसाइड आउट खेळायचं होतं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आता धावांना वेग देण्याचा प्रयत्न केला जातोय. पॉवर प्लेचं षटक खूप निर्णायक आहे, महत्वाचं आहे. आजच्या 2 वर्षापूर्वी मागे जाल तर 6 वर्षाचा आरसीसीचा सामना सगळ्यांना आठवतो. पॉवर प्लेची पॉवर काय होती. चेंडू अडवला, फेकी. ओ हो, चेंडू अडला, स्टंपला लावेपर्यंत एक धाव कंप्लीट. इक्वेशन आता इंटरेस्ट भरी असणार आहे. इक्वेशन जर आपण बघितली, अजूनही 12 धावांची गरज आहे येणाऱ्या 9 चेंडूंमध्ये. म्हणजे एक चौकार हा नितांत गरजेचा जर या धावांचा पाठलाग करायचा असेल. नितेश इन्फॉर्म आहे, सूरजच्या बॅटमधून एक चौकार आलाय आणि त्यामुळे बारोंडा माऊलीसाठी हे 2 खेळाडू खूप महत्वाचे आहेत. मुश्किलें आसान नहीं, मुश्किलें बहुत बढ़ चुकी है और यह मैच आसान नहीं है. आउट साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला आणि ते 1 टू गो. 6 इशारा पंचांकडून आलाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू जतीनचा. पॉवर प्लेची पॉवर, येस पॉवर फुल स्ट्रोक, पण पॉवर बॅटच्या आणि त्या ताकदीमध्ये होती, रनांमध्ये नाही. फलंदाज बाद. थँक यू डजे. चला 3 षटक अजूनही 3 षटक संपलेली आहेत. 1 षटक अजूनही शिल्लक आहे. 6 चेंडू आणि हा सामना जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. एका विकेटने एका बाउंड्रीचा फासला वाढवलाय. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये अनेक वेळा आपण हे ऐकलंय की एक धाव वरती गेल्या कारणाने एक चौकार मारावा लागतो. आता इथे ही एक धाव न आल्यामुळं, तिथे षटकार आला, विकेट आल्यामुळं तिथं एक चौकार वाढल्यासारखं चित्र आहे. चला थोडी घाई करा. सूरज सिंग, नितेश बाद झाले होते आणि त्याची जागा घेण्यासाठी विजय आलाय. विजय मध्ये सुद्धा क्षमता आहे. विजय अलॉंग दी कार्पेट मोठे फटके मारणे जाणतोय, परंतु गोलंदाज कशा प्रकारे तयारी करून आलाय. स्वप्नील, हे सुद्धा पाहणं रोचक ठरणार आहे.
पहिला चेंडू ऑन साइडला. ओ व्हॉट अ कॅच, लपकलाय कॅच. येस, इट्स गॉन. सूरज सिंग डिपार्ट्स. थँक्यू. तरी पण 15 मिनिटात बघितलं जाणार आहे. सूरज रुको जरा, सबर करो, देखते कॅच कैसा लिया है. कॅच जर का हा झाला असेल तर इट्स आउटस्टँडिंग कॅच, आणि जर झाला नसेल तर मात्र सूरजला जीवनदान. काय हा कॅच तितका क्लिअरली घेतलाय का हे बघण्यासाठी हा रिव्ह्यू घेतला गेला. अंपायर्स कॉल आहे तो, कारण अंपायर्सने सांगितलं होतं की एकदा चेक करायला आवडेल आणि एकदा चेक केलेलं बरं, कारण कोणत्याही संघावरती कोणत्या प्रकारचा अन्याय होणार नाही याच्यासाठी. पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग, चैताचे महिन्यान. थँक्यू टीचर. रन कंप्लीट झालं का बघितलं सर? नाही, रन कंप्लीट नाहीये, रन कंप्लीट नाहीये. इट्स अ डॉट बॉल, इट्स अ डॉट बॉल. बघा, सगळ्या संघांना सांगण्यात येते निर्णय जो आहे तो जो योग्य असणार तोच मिळणार. डोंट वरी. त्यामुळे तुम्ही वेट करा, वॉच करा आणि त्यानंतर त्या निर्णयाला ऍक्सेप्ट पण करा. तुमच्यासाठी आमची संपूर्ण टेक्निकल टीम इथे इतक्या मोठ्या प्रमाणात बसलेली आहे आणि ती सर्व तुमच्यापर्यंत योग्य तो निर्णय पोहोचवतील. ज्यावेळेला अशी स्थिती असेल, मागे चेंडू निघून गेला, हितेश होळकर मागे होते. इट्स अ डॉट बॉल. बघा, या मॅचची गरमाई एवढी काय वाढली, नक्की मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय ते कळायला तयार नाहीये. 18वरती 3, अजूनही 10 धावांची गरज आहे. येणाऱ्या 4 चेंडू. सूरज सिंग, ओ व्हॉट अ फील्ड, शानदार फिल्डिंग, परंतु हातातून चेंडू निसटलाय. अशा प्रकारच्या मॅचेस जर तुम्हाला जिंकायची असेल तर मात्र इतक्या ताकदीची फिल्डिंग दाखवावी लागेल. अनेकांनी सांगितलं गॅप्स मोठे नाहीयेत, चौकार जात नाहीयेत, परंतु या फिल्डिंग दाखवतात की गॅप मोठे आहेत. गॅप आहेत, फक्त गोलंदाजी काहीशी उत्कृष्ट दर्जाची होती आणि त्याचा स्तर थोडासा उंचावला असं म्हणावं लागेल आणि त्यामुळे इथून बाउंड्रीज येत नाहीयेत. फलंदाज इतके यशस्वी होताना दिसत नाही. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू, ओहो, फिल्डिंग चांगली, सिंगल येते. आता किती धावा आणि किती रनची गरज? 2 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. 2 चौकार मारायचे आहेत. सूरज मध्ये ती ताकद आहे, ती कुवत आहे, परंतु स्वप्नीलने आतापर्यंत केलेली गोलंदाजी ही त्याला रोखण्यामध्ये यशस्वी झाली आहे. ऑन साइडला खेळल्यात आणि टाळ्या वाजतायत. का वाजू नयेत? कारण या चेंडूने मात्र हा विजय जवळ निश्चित झाल्यासारखं दाखवलंय. शेवटचा आणि अंतिम चेंडू. येस, मॅच फिनिश. सामना संपला, सामना जिंकला DCC नवापूर या संघानं आणि पराभवाच्या छायेमध्ये जाते बारुंडे माऊली हा संघ. हार्ड लक बारुंडा माऊली अँड कॉंग्रॅच्युलेशन DCC नवापूर. चला, दोन्ही संघांनी या. DCC नवापूर आणि आई एकविरा नारंगी टॉस केला जाणार आहे.
थँक्यू. मी विनंती करेल विशाल कानडे सर यांना आपण टॉस करण्यासाठी यायचं. आपल्या सुभाष टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅचचा टॉस साहेबाचे एक जुने जाणते खेळाडू 1995 पासूनचा जो काही प्रवास आहे त्या प्रवास